नमस्कार. कार्तिक पौर्णिमेचा शुभ मुहूर्त. मी आणि माझा ग्रुप आलो आहोत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भक्तांचा जणू महासागर लोटला होता. चोहो बाजूने हर हर महादेवचा जयघोष घुमत होता. गर्दी खूप होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासन तास उभं राहून पाय थकत होते, पण मनात फक्त दर्शनाची ओढ होती. आणि माझा सोबत उत्साही ग्रुप असल्यामुळे कंटाळा असा जाणवलाच नाही. शेवटी मंदिरात प्रवेश मिळाला. आधी लाडक्या नंदीचं दर्शन घेतलं आणि मग डोळे भरून सावळ्या शंकराचं रूप पाहिलं. त्या एका क्षणात प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही तिथे तेलाचे दिवे लावले. त्या शेकडो दिव्याच्या प्रकाशात मंदिर परिसर एखाद्या स्वर्गासारखा लखलखत होता. मंदिराच्या आवारात पाहिलं तर त्या दगडी भिंतीवरील अप्रतिम कोरीव काम बघून थक्क व्हायला होतं. पूर्वजाच्या कलेचा तो वारसा खरोखरच वंदनीय आहे. आणि आमचं नशीब इतकं थोर की आम्हाला त्याच वेळी शाही पालखी सोहळासुद्धा बघायला मिळाला. ओम नमः शिवाय.